नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज आलेलो आहोत दिंडोरी तालुक्यामध्ये. येथील शेतकरी यांनी आपल्या वावरात आपल्या ओम गायत्री उन्हाळ कांदा बियाण्याची लागवड केलेली होती. आता कांद्याची पात पडतीये आणि हार्वेस्टिंगची तारीख जवळ आलेली. कांदा बियाण्याबद्दल शेतकरी यांना काय अनुभव आला हा आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव वैभव सदाशिव सानप, गाव पिंपरखेड. मोबाईल नंबर 77 69 00 11 31. बरं, हे तुम्ही कोणत्या कंपनीत कोणत्या कांदा बियाण्याची लागवड केलेली होती? आपलं ओम गायत्रीचं आहे, उन्हाळ कांद्याचं बी आहे. बरं जे आपण 2 वर्षापासून वापरू राहिलो. बरं, किती किलो कांदा बियाणं तुम्ही घेतलं होतं? तरी या मागच्या वर्षी 7 किलो होतं, पण ते आता ह्या वर्षी वाढवायला लागलं, 10 किलो केलं होतं. बरं, 10 किलोमध्ये तुम्ही कांदा बियाणं घेऊन त्याचं नर्सरी केली, त्याचं जर्मिनेशन तुम्हाला कसं काय वाटलं? जर्मिनेशन चांगल्यापैकी, म्हणजे मागच्या वर्षी थोडं कमी जर्मिनेशन, पण ह्या वर्षी 90% गेलं, 85-90% जर्मिनेशन झालं. आज हा तुमचा 10 किलोमध्ये किती एकर कांदा लागवड झालाय? तरी 2.5 एकर कांदा लागवड झालाय. बरं, आणि उरलं ते रोप आम्हाला वाटलंय, पण म्हणजे विकलं पण गेलंय. बरं. 2.5 एकरामध्ये आता हा प्लॉट किती दिवसांचा आहे? हा प्लॉट आता 3 महिने आणि थोडे 1-2 दिवस वरती झाले असतील. बरं आता पात पडायला सुरुवात झाली याची. बरं. तर तुमच्या हिशोबाने शेतकऱ्यांना आपल्याला कांद्याची क्वालिटी हा तुम्ही उपटून दाखवा. कांदा असा बघून घ्या, साईज म्हणजे एकदम जबरदस्त साईज झालेली आणि टणक आहे कांदा भरपूर. बरं, आत्तापर्यंत कांदा बियाण्यापासून मिळालेला कांद्याला कलर, कांद्याची साईज आणि बाकी गोष्टींबद्दल तुम्ही समाधानी आहे? एकदम काहीच अडचण नाही. परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुमचं ओम गायत्री कांदा बियाण्याबद्दल काय सांगणं असेल? काय मी 2 वर्षापासून वापरतोय, तर मागच्या वर्षीच माझाच हेच बियाणं पाहून भरपूर लोकांनी यावेळेस घेतलेलं आहे कांदा बियाणं. आता या वर्षी अजून जर कांदा चांगला टिकला तर अजून पुढच्या वर्षी वाढण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती प्रतिक्रिया वैभव सानप, राहणार पिंपरखेड, तालुका दिंडोरी या शेतकऱ्यांची. आणि धन्यवाद.